हा, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा खास असणार आहे. सो बेसिकली आताच लॉग आउट वगैरे झालेलं आहे आपलं आणि आपण चाललेलो आहोत. आपलं आपल्या घरी जे गणपती असतात तर गणपती बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत. दरवर्षी जिथे आपण गणपती वगैरे बुक करतो, आपला नेहमीचा फिक्स ठिकाण आहे गणपती बुक करण्याचं. सो त्यांच्याकडून आपण गणपती बुक करतो. त्यांच्याकडे लास्ट टाइम मी फेरी मारली, बट जास्त गणपती नव्हते. हार्डली थोडेफार होते जे मे बी लास्ट इयरचे वगैरे असतील. सो ते बोललेले की 15 तारखेनंतर येणार आहेत. सो आपण आज तिथे जाऊन बघूयात गणपती आलेत की नाहीत, कसे आहेत आणि आणि आजच्या व्हिडिओ आपण ते कव्हर करूयात. आणि जर एखादा गणपती आपल्याला आवडला वगैरे पसंत पडलं तर आपण लगेच बुकिंग पण करून टाकूयात. तर आता आपण जाऊयात तिकडे आणि बघूयात गणपती कसे कसे आहेत आणि किती आलेले आहेत आणि अजून येणार आहेत की नाही. तर आता चला आपण जाऊयात तिकडे. चलो मित्रांनो, विदू आलेला आहे गणपती बाप्पा बघायला आणि इथे गणपती बाप्पा ऑलमोस्ट आलेले आहेत बऱ्यापैकी. हे बघू शकता तुम्ही, छान छान असे गणपती बाप्पा आहेत. हा, छान. काय कोणता पाहिजे तुला? कोणता बघायचंय? हा वाला बघायचंय. सो विदूला हा वाला गणपती बाप्पा आवडलेला आहे एक. आणि तुम्ही बघू शकता छान छान मूर्त्या अशा आलेल्या आहेत इथे. इकडे हा, या अशा छान छान मूर्त्या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. खूपशा सुंदर सुंदर. काय विभू? अशा छान छान अशा मूर्त्या सध्या आलेल्या आहेत. आत्ताशी कमी आल्या सध्या, बट ते बोलतात की आता यायला सुरुवात झालेली आहे आणि हो येतील अजून खूपशा मूर्त्या. आता सध्या कमी आहेत, बट तुम्हाला मी सर्व मूर्त्या दाखवते, तुम्हाला यातली कोणती वगैरे पटते. बघा, छान छान अशा मूर्त्या आलेल्या आहेत. हे सर्व लालबागचे आहे. हे सर्व लालबागवाले आहेत. आणि इकडे हे काय झालं विदू? तुला काय हा आवडला? पण तो मोठा आहे ना बाबू, आपला छोटा असतो थोडा, हा जास्त मोठा आहे. हा, मग छोटा कोणता आवडला तुला? हा आवडला. तर विदूला हा लालबागचा राजा आवडलेला आहे. तर आपण अजून मूर्त्या कोणत्या आहेत त्या बघूयात फटाफट. हा, तो घेऊ. ठीक आहे, चालेल. सो बघा, विदूला हे बाप्पा सर्व आवडलेले आहे. आपण बघूयात कोणते कोणते अजून कसे आहेत ते. तारीख दिली या तारखेला येऊन करू. इकडे पाहू शकता, ह्या साईडला खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. आणि बघा, याला प्रॉपरली ड्रेसिंग वगैरे केलेली आहे. खूप छान वाटतंय. बट तो बुक झालेला आहे. हा बाबू, काय याची बघा मजा आले गणपती बाप्पा बघण्यासाठी. हा, थांब, आलो मी, तिथे आलो. आणि हे सर्व असे छानशा मूर्त्या आहेत. हे बघा, ही पण खूप छान वाटते आणि आय थिंक ही 2 फुटामध्ये बसते. सो आपण इथं फोटो पण एक काढून घेऊया दाखवण्यासाठी. आणि त्याला जे ड्रेसिंग वगैरे केलेली आहे ते गुण खूप छान आहे. आणि हे सर्व छान प्रकारे असे सजवलेले आहेत मूर्त्या. हे बघा, हे असे छान प्रकारे ही पण बुक झालेली आहे. छान वाटलेली ही पण. सो अशा डिफरंट डिफरंट मूर्त्या आलेल्या आहेत तिथे. छान छान मूर्त्या आलेल्या आहेत. सो आपण आधी बघून घेऊया, तुम्हाला मी सर्व दाखवून घेतो मूर्तीस. सो या सर्व छान छान अशा मूर्त्या आहेत. ही मूर्ती छान वाटते. हिलाही बघू शकता, इथे धोतर वगैरे तिला घातलेलं आहे कपड्याचं. आणि ही पण रेडी केलेली आहे बऱ्यापैकी. हा, सो विदूला हे बघा, विदूला ही वरची मूर्ती आवडलेली आहे. ही बरोबर आपल्या साईज मध्ये आपण जी घेत होती. आणि ही बघा, दगडूशेठ हलवाईचे छान छान अशा मूर्त्या आलेल्या आहेत. ही एक खूप छान अशी मूर्ती आहे. लिटरली ही खूप छान वाटते. बघा तुम्ही, ही बघू शकता. त्याचं ड्रेसिंग वगैरे खूप छान प्रकारे केलेलं आहे येल्लो मध्ये, त्याची मला जास्त ते अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि ही अजून एक वरती, पण ती बुक झालेली आहे. खूप छान छान अशा मूर्त्या आलेल्या आहेत. ही तिचा सेम, फक्त थोडीशी मोठ्या हाईट वाली आहे, ती आलेली आहे. सो अशा छान छान अशा मूर्त्या आलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या यांनी इथे ठेवलेल्या आहेत यावर्षी आणि अजूनही येणार आहेत. तर आपण आधी बघून घेऊयात सर्व.
आणि विदूची मजा बघू शकता, तो बघण्यात बिझी झालेला आहे कोणत्या कोणत्या आवडत आहेत ते. या दुसऱ्या रूम मध्ये अजून मूर्त्या आहेत, आपण या इकडच्या पण मूर्त्या बघून घेऊया. सो हे बघा, या साईडला पण खूपशा मूर्त्या आहेत आणि हे गौरीच्या मूर्त्या आहेत, जे आपले गौरी येत आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत आणि हे खूपशा अशा मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. हे ओव्हरऑल सर्व मूर्त्यांचं इथे आहे. सो छान छान अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आलेल्या आहेत आता. आणि तर तुम्हाला इथे घ्यायचं असेल, आवडत असेल कोणत्या मूर्त्या, तर तुम्हाला मी हे ऍड्रेस इकडचा देईल. सो हा बघा, विदूला हा एक गणपती बाप्पा आवडलेला आहे. सो हे असे छान छान मूर्त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय की अजून चांगल्या चांगल्या मूर्त्या, म्हणजे अजून मूर्त्या येणार आहेत. हे एवढा स्टॉक नाहीये, तर अजून मूर्त्या येणार आहे. सो ही बघा, ही पण खूप छान वाटते. ही बघा, ही उंदीर मामावर बसलेली खूप छान अशी मूर्ती आहे. हा, मोठा उंदीर आहे. तर तुला तो मोठा उंदीर नको बापू? हा, तो आवडला तुला? ठीक आहे ठीक आहे. सो विदूला हा गणपती बाप्पा आवडलेला आहे. थांबा विदू, आपण दाखवू सर्वांना. हा गणपती बाप्पा विदूला आवडलेला आहे. तर अशा सर्व मूर्त्या आहेत, आपण बघितलेल्या आहेत. अजून मूर्त्या येतील, आता बघूयात आपण. 2-3 आपण फोटो काढून घेऊया त्यांचे आणि घरी दाखवूया सर्वांना. त्यांना जे आवडेल ते आपण, नाही तर मग अजून येणार असेल तर त्याची वाट पण बघूयात आपण. याला बघू, मी फोटो वगैरे काढून घेतो आणि तुम्हाला सर्व मूर्त्या तर दाखवल्या आहेत. सो मित्रांनो, आपण घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले गणपती वगैरे किती आलेले आहेत, कसे आहेत ते. आणि तुम्ही पाहिले की कसे कसे गणपतीच्या मूर्त्या वगैरे आहेत तिथे ते. सो बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत. 1-2 आवडल्याही मला, बट आपण बुकिंग केली नाहीये जस्ट बिकॉज ऑफ त्यांनी आपल्याला सांगितलं की अजून नवीन नवीन मूर्त्या येणार आहेत. अजून छोट्या मूर्त्या बेसिकली कमी होत्या. आपला जो गणपती असतो तो 1.5 ते 2.25 फुटाचा असतो आणि आताच्या ज्या मूर्त्या होत्या ते 2 फूट वगैरे अशा होत्या. सो त्याच्यामुळे आपण जास्त आपल्याला ऑप्शन्स नव्हते. बऱ्यापैकी होते बट कमी होते. सो ते बोलले की अजून छोट्या मूर्त्या येणार आहेत, चांगल्या चांगल्या मूर्त्या येणार आहेत. तर आपण बुकिंग वगैरे काय केलं नाहीये. सो ते बुकिंग आपण ज्यावेळेस नंतर अजून चांगल्या मूर्त्या येतील त्यावेळेस आपण करूया. आणि आजचे हे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले. फोटोज आहेत ते गणपती दाखवले. मी काही फोटोज काढून आणले जे मला आवडलेले घरी दाखवण्यासाठी. सो हे सर्व होतं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि बेसिकली हे जे आहे जिथे आम्ही बुक करतो, लिटरली ते खूप चांगले आहेत आणि चांगल्या रेटमध्ये देतात. रिझनेबल रेट असतो त्यांचा, असं नाही की वरचढ काही रेट देतील. आणि मूर्त्याही खूप छान असतात. इफ जर तुम्ही कल्याण टू गोविली ह्या मिडल मध्ये राहत असाल, ह्या दरम्यान जर राहत असाल, कल्याण ते गोविली, मुरबाड रोड मध्ये पडतो गोविली, टिटवाळा साईडच्या इकडे जाण्यासाठी जो रोड आहे तिकडे. सो ह्या मधल्या पॅच मध्ये जर तुम्ही राहत असाल कुठे, तर मग नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही तिथं तुम्हाला पटत असेल तर बुक करू शकता. बिकॉज खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत आणि चांगल्या रिझनेबल रेटमध्ये देतात. त्यांचं असं नाहीये की उगाच हाय करून विकायचं, प्रॉफिट वगैरे पाहायचं, असं काही नाहीये. सो चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत. आणि जर तुम्हाला तिथे जायचं असेल, व्हिजिट करायचं असेल, तर तुम्हाला मी त्यांचं लोकेशन सांगतो. सो बेसिकली हे जे आहे मूर्तीवरचं त्यांचं जे आहे लोकेशन, ते आहे दत्तकला मंदिर नाव आहे, जे कांबा गाव म्हणून आहे, जो मुरबाड रोडला पडतो. कांबा गाव शहाडपासून जवळच आहे, हार्डली 4 ते 5 किलोमीटर असेल, ते पण कमी असेल. तिथे कांबा गावात आहे, रोडलाच आहे, मेन हायवेलाच आहे बाजूला. तर तिथे तुम्ही जाऊ शकता, जाऊन बघू शकता. जर तुम्हाला मूर्त्या कोणत्या पडत असेल तर तुम्ही तिथे बुक करू शकता. लिटरली खूप चांगले चांगले आहेत. आणि जर तुम्ही आताच व्हिजिट केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जशी मूर्ती हवी, ते तसंही घेऊन येतील. बिकॉज अजून त्यांच्या मूर्त्या येणार आहेत. त्याच्या आधीच तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला कशी मूर्ती हवी, तेही ते घेऊन येतील. सो बघा, तुम्हाला जर पटत असतील तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच आणि बाय बाय.